जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही परत एका नवीन ट्रेकसाठी निघालोय. मी आहे उदय आणि अजूनही काही मित्र आहेत. तर आता राऊंड 8 वाजून 8 मिनिटं झाले. सुरुवात हा ट्रेक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा खूप स्पेशल आहे. कारण युजली याआधी आम्ही बरेचसे ट्रेक एकत्र केले, पण या ट्रेकमध्ये युजली आमचं जे कम्युट करण्याचं जे साधन होतं हे आम्ही रेग्युलरली बाईक किंवा लोकल ट्रान्सपोर्टने करायचो. पण महाराजांच्या कृपेने आता आमच्याकडे 4 चाकी आलेली आहे आणि हा आमचा पहिला ट्रेक आमच्या 4 चाकीने आम्ही करतोय. तर खूप एक्साइटमेंट आहे यासाठी. तर आम्ही आता ट्रेकची सुरुवात करतोय. कामकर आता सुरुवात करणार आहे. गाडी तोच चालवतोय सध्या. चला तर मग. सागर किती वेळ लागेल अजून? मला कॅशआउटला किती वेळ लागेल? झालंय रे. सचिनचा बाकी फोन पण नाही उचलत आहे. सचिन साहिल सचिन आणि सगळ्यात अगोदर पाठवतो माहितीये. जॉबचा पॉईंट म्हणजे सगळ्यात अगोदर त्याचं आलेलं असतं. आज त्याचंच नाव नाही. मी सकाळी 6 वाजता उठून कॅशआउट बनवायचो, जेणेकरून मी आरामात बाकीच्या गोष्टी करेन. अरे पण आता आपण ट्रेकिंगला निघालोय, सगळं चाललंय. याचं काय cash out? लॅपटॉप Laptop घेऊन cash out बनवतोय. दर्शवतोय काय? तुझं होईल, यावर्षी प्रमोशन होईल, टेन्शन घेऊ नको. माझं प्रमोशन झालंय. प्रमोशन झालं याचं ऑलरेडी. हे जे बनवतोय ते प्रमोशनच येत काय. आता हे टाकलं डिमोशन नाही होणार ना. नाही कुठे पोहोचलो रे? मेन तुला बघायचं असेल ना तर पुढे नाही बघ, जे पाणी वाहतंय ना डॅम वाला, ते बघ इथून ना ते जे पाणी वाहतंय ना त्याचा ब्रिज लागेल. बाई इथे बघ ना ते. इकडे जाऊन पोहायला देऊ. काही नाही जायचं जास्त उठायला. बरोबर आहे ना. बघ, इथून पाणी येतं बघ खाली, इथे स्लो डाऊन झाला होतो. तो बरोबर बोलू होता थांबवायला, तेव्हा नाही बोललास. भाई, भाई तो तिकडे- स्पॉट होता. तो चांगला होता. मी तुला बोललो होती पण ते एक जोडपं थांबलं, ते चांगला होता. त्याला त्या पोरीला बघून थांबत होतो, पण होता तो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत भंडारदरा इथे. जर तुम्ही भंडारदरात असेल आणि भंडारदऱ्यापासून काय जो आहे सांदन व्हॅली आणि रतनगड इथे जाण्यासाठी, तर इथे प्रति व्यक्ती काहीतरी 30 चार्जेस आणि पर व्हेकल 100 रुपये चार्जेस आहेत. तर आम्ही आता अमाऊंट पे केलेली आहे. तरी आहे इथे. तर आता आम्ही हे पेमेंट केलंय, आता निघतोय. चला फोटो काढायचा. चला. एक ग्रुप फोटो घेऊ. दादा घ्या ना. शेती आहे का? तुमची पण असं काकाची म्हणजे तुमची पण तर वाटणी केली आहे. मग आम्ही समजतो एकत्र. तर आता आम्ही जे चार्जेस आहेत सांदन व्हॅलीला जाण्यासाठी आणि रतनगडकडे जाण्यासाठी, ते चार्जेस पे करून थोडेसे स्नॅप्स काढून निघालो. इथून अप्रॉक्सिमेटली आय थिंक त्यांनी सांगितलं 15 किलोमीटर अंतरावरती अजून आहे. सो मला असं वाटतं अर्धा तास पकडून चालू, कारण रस्ते खूप वेळी वाकडी वळणाचे आहेत. तर नॉर्मली हाफ एन आवरमध्ये बहुतेक पोहोचू. आम्ही निघालोय सकाळी घरून 8 वाजता. नाही तर किती वाजले तरी ऑलमोस्ट 4 वाजले. तर आम्हाला मध्ये बराच वेळ गेला, जेवणासाठी थोडा वेळ गेला, त्यानंतर सीएनजी गाडीत भरायचं होतं तिथे थोडा वेळ गेला. तर ठीक आहे, चांगला टाइम गेला. थोडासा उशीर झाला, आम्ही जी वेळ ठरवली होती त्याप्रमाणे पोहोचू शकलो नाही. बट स्टील वी कॅन से की आम्ही बरोबर आलोय. मित्रांनो, आता ऑलमोस्ट
5:30 वाजले. आम्ही घरून निघालेलो मुंबईवरनं अराऊंड 8:15 आणि इथे पोहोचायला आय थिंक एक अर्धा तासापूर्वी पोहोचलो आम्ही. तर बराच वेळ लागला, म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 8 तास लागले आम्हाला. तर मध्ये ब्रेक घेतले, कुठे जेवायला थांबलो, कुठे थोडं स्नॅक्स खायला थांबलो, CNG भरायला थोडा वेळ लागला, लाईन लागली होती तिथे. आणि फायनली आता इथे बेस विलेज रतनवाडीला पोहोचलोय. वातावरण खूप छान आहे आणि इथे मला असं वाटतं उद्या महाशिवरात्री आहे ना, त्यासाठी इथे उद्या यात्रा पण. तर आम्ही अजून एक 15 ते 20 मिनिटात इथून निघू. आमचा विचार आहे, आम्ही सुरुवातीला विचार केलेला की इथेच रात्री रतनवाडीतच मुक्काम करायचा, पण नंतर उद्या आणि यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की नाही, आपण गडावरती मुक्काम करूया, जेणेकरून सकाळचं सूर्योदय पाहतो. तर सूर्योदय पाहण्याच्या उद्देशाने आता बघूया. रात्र तर होणारच आहे आम्हाला पोहोचायला, पण किती वेळ लागतो याची काही कल्पना नाही. त्यांनी सांगितलं 3 ते 3.5 तास. तर आता जिथे आम्ही थांबलोय, ज्या काकांच्या जिथे थांबलोय, तिथून आता आम्ही जेवण घेतोय पार्सल. गाडी पार्क करून एक अर्धा तासामध्ये निघूया. तर मी तुम्हाला एक जनरल दाखवतो कसं आहे ते हॉटेल. सागर उदय आराम करता येते. एक छोटंसं त्यांचं हॉटेल आहे जिथे खाण्याची व्यवस्था वगैरे असते. आणि आता त्या ताईंना आम्ही जेवण बनवायला सांगतो. घर आहे त्यांचं. त्यांचं एक छोटंसं घर आहे, गावचं घर आहे, खूप सुंदर आहे. आता ते जेवण बनवतात आमच्यासाठी. इकडे इकडे छोटी बाई, हे मदत करते तू आईला. व्हेरी गुड. आमचं जेवण बनवण्याचं काम चाललंय. काकी जेवण बनवत ते. आजचा बेत खूप चांगला आहे. पिठलं भाकरी आणि बटाट्याची भाजी. वा, ते बघून आत्ताच भूक लागली. आत्ता जसं मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही जेवण वगैरे घेतलंय आणि विचार चालला होता की उद्या येऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. पण उद्या इथे असेल यात्रा. तर त्यामुळे उद्या शक्य होईल की नाही माहीत नाही. तर आम्ही असं ठरवलं की आत्ता जाण्याआधीच एकदा दर्शन घेऊन घेऊ. उद्या जर जमलं तर उद्याही घेत आहे, पण आत्ता घेऊन घेऊ. तर आता इथे जे आहे मंदिर, हे अमृतेश्वर हे मंदिर आहे महादेव. ते सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. आता जसं तुम्ही एका काकांना विचारलं तर त्यांनी तुम्हाला हे पण सांगितलं की स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू मंदिर आहे. उद्या महाशिवरात्री आणि आम्ही अमृतेश्वराचा पाय केला होता. त्याच्या इतका मला नाही वाटत सौभाग्य कुठलं असेल. तर आता ही जी जागा आहे, ही अमृतेश्वर मंदिराला, जे ह्या रतनवाडीमध्ये अमृतेश्वर मंदिराकडे जाण्याच्या आधी एक छोटीशी पुष्करणी आहे. ते बोलतात की उद्या मंदिरात जाण्याआधी सगळेजण इथं स्नान करतात, आंघोळ करतात आणि त्यानंतर मंदिरात दर्शन. एक छोटीशी पुष्करणी. आता आम्ही सुरुवातच इथून करतो. इथे थोडेसे आम्ही फोटोग्राफी वगैरे केले, फोटोज काढले आणि आता चाललोय मंदिरात महादेवाचं दर्शन घ्यायला. आणि दर्शन घेऊन रतनगडाची सुरुवात करूया. हर हर महादेव. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. मला वाटलं होतं की आम्ही लवकर निघू, पण सगळं आवडता करता आम्हाला खूप उशीर झाला आहे. तर शेवटी ते तिथले काका आहेत, त्यांनी मला सांगितलं की आता रात्र खूप होणार आहे तुम्हाला वरती जायला आणि घनदाट जंगलात त्यामुळे बिबट्याची पण भीती आहे. तर तुम्ही एकटे दुकटं जाऊ नका, गाईड घेऊन चला बरोबर. म्हणून आम्ही एक गाईड घेतला. तर तो गाईड आम्हाला रस्ता दाखवेल. त्यांनी बोलले की वरती पूर्णपर्यंत जायची गरज नाही, अर्ध्या रस्त्यापर्यंत गाईड घेऊन जा, जेणेकरून तुम्ही तिथून जो रस्ता आहे ते दाखवल्यानंतर वरपर्यंत पोहोचू शकाल.
बघू आता काय होतंय, किती वेळ लागतोय देवालाच माहिती. तर आता आम्ही वाजलेले आहेत रात्रीचे 9:15. ऑलमोस्ट 2.5 तासाचा ट्रेक करून आलो आहे आणि आता इथे शिड्या लागल्यात. हे आहेत खामकर, सागर आणि ऋषभ मल्होत्रा. ह्यांची फाटून पुढे मी बोलत नाही, टिंब झालेला आहे. खामकर खाली शायनिंग तर मारतोय पण मनातून घाबरलेला आहे. बघूया आता काय होतंय. तर वाजलेत 9:19. आम्ही काहीतरी 2-3 शिड्या चढून आलो वरती. मला असं वाटलं की आम्ही पोचलो गणेश दरवाजापर्यंत. आणि इथे अजून एक खूप मोठी शिडी आहे, माहिती आहे की मला असं वाटतं की 6 ते 7 शिड्या आहेत. आम्ही 2 चढून आलो. वरती ऋषभ आणि सागर गेले, त्यांची हवा तंग आहे. मोरया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आम्ही जय महादेव गणेश दरवाजाजवळ पोहोचलो आहे. ऋषभची अजून कसरत चालू आहे. बाबा मी मागे बघितलं, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. गणपती बाप्पा. मला विचार पडलाय, हा नक्की खरंच मनापासून जय जय काय करतोय की आपली भीती घालवण्यासाठी? छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. हर हर महादेव. बाबा संपल्या ना आता शिड्या, काय अजून खामकरने आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे मनातून. इथून असं जायचं. आता खरी कसरत आहे, म्हणजे सगळं डोंगर मारण तुडवत आम्ही आता इथपर्यंत आलो आहे. आणि आता या शिड्या चढायचं काम आहे. ही खूप मोठी शिडी वाटते. आता खाली जर पाहिलं ना, अशी भयंकर दरी आहे, अशी धडकी भरते. बापरे. खाली महाशिवरात्रीमुळे उत्सवाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे, त्याचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. असं वाटत होतं शिडी संपली, पण आता इथे परत शिडी आहे. किती आहे काय माहिती, अजून आहेत की शेवटची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं वाटतंय बहुतेक शिड्या संपल्यात. पिठलं, बटाट्याची भाजी, लावले लोणचं, कांदा वगैरे. जेवण करायला बसलो. जेवणाचा मेनू दाखवतो आणि सगळी अरेंजमेंट ही सगळी कामगारने केलेली. सिरियस रतनगड ते घोटीच्या इकडे, घोटीच्या पुढे भंडारदारा आहे ना तिकडे. नाशिकचा जवळ. नाशिकचा भाकरी, भात, पिठलं, बटाट्याची भाजी, सगळं बेत आहे. काय बोलते खामकर? कसं वाटतंय? नंबर मस्त थंड हवा सुटली आहे, रात्रीचा माहोल आहे, चांदणी रात आहे आणि जेवण एक नंबर आहे. झुणका भाकर आहे. टेंट लावेपर्यंत बराच असं वाटत होतं की थंडी बिलकुल नाही आहे. टेंट लावून झाल्यानंतर मी जेवण करायला घेतलं. जेवायला बसलो आणि काय सांगू, आम्हाला अक्षरशः जेवताय ना एवढी भयंकर थंडी वाढली. नंतर मी नेट चालू करून वेदरमध्ये पाहिलं की किती टेम्परेचर आहे. ते ऑलमोस्ट म्हणजे 16 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलं होतं.
आलोय, जॅकेट वगैरे घातलंय, हुडीज घातली आणि आलोय टेंट मध्ये. आतमध्ये थंडी वाजत नाही, बाहेर खूप थंडी. प्रचंड थंडी. खूप दिवसापासूनची इच्छा होती की असं कुठेतरी टेंटमध्ये कॅम्पिंग वगैरे करायचं. आम्ही केलंय आधी, पण मी आधी जिथे थांबलो ते असंच गुहा किंवा असं मोकळ्या जागेत रात्री हॉल्ट केला, पण टेंट वगैरे लावून कधी कॅम्पिंग नव्हतं केलं. मग फायनली डॉक्टर खामकर यांची मेहरबानी, आमच्याकडे टेंट आलाय, गाडी आली आणि आज आम्ही पहिला कॅम्पिंग करतोय रतनगड अफलातून आहे. जेवण धमाल होते यार, जेवण ते एक नंबर. सर्वांनी एकदम कुडकुडत होते जेवताना. थंडी पण वाजते पण जेवायचं पण आहे. वाढली बाबा, हालत खराब. मजा आली म्हणजे याला. आता आतमध्ये वाटत नाही की बाहेर एवढी थंडी असेल, है ना. जेवणाचा मेनू पण धमाल होता. चला आता सकाळी लवकर उठायचं. किती वाजता सनराईज रे? 7 वाजता. 7. लवकरच उठूया. चला झोपतो आता. सनराईज झाला. सनराईज म्हणजे बघितला. त्यानंतर सगळं आवरून आता आम्ही निघालो बाकीचे सगळे पॉइंट्स पाहायला. सकाळचे 8:15 वाजले. चहा वगैरे तर काय नाही, ते बस थोडंसं आटपून फ्रेश होऊन निघालो. खूप सुंदर आणि थंड वातावरण आहे, छान सकाळी. ह्याच शिड्या रात्री हालत खराब झालेली आहे. आता इथे एक पॉइंट आहे, कडेलोट पॉइंट बोलतात इथे. सगळ्यात फेमस पॉइंट आहे इथला रतनगडवरचा. आम्ही आता इकडेच चाललोय. कडेलोट पॉइंट पासून निघालोय आणि एक फेमस पॉइंट आहे. माहित नाही, मला माहित नव्हता, यांनी सांगितलं. चला आपल्याकडे बाकी फिरायचा. खामकरनेले पकवलं इथे, खूप वेळ घालवलाय. मरणाचे फोटो काढले. मरणाचे फोटो काढले. आता खामकरला दुसरा जोडीदार भेटलाय, ऋषभ. यांचा एकच कार्यक्रम, नुसते फोटो आणि व्हिडिओ. सकाळचे 10 वाजले, अजून तर आम्ही जस्ट सुरुवातच करतो, अजून एक्सप्लोर नाही केलं काही. अजून आम्हाला नेड्यावर जायचं.
नंदी आहे आणि छोटस पाण्याचं टाक आहे. तर आता मी जो पॉइंट आहे ज्याला नेड बोलतात ते पाहण्यासाठी आलोय. तर नेड्याच्या थोडस सुरुवातीला एक कड्याच्या बाजूला एक पॉइंट आहे. मला माहित नाही पॉइंटचं नाव वगैरे काय, पण सुंदर आहे. आणि इथून हे पाहताना मला जीवधन किल्ल्याची आठवण आली आहे, कारण इथे एक याला बोलतात खुमटा, आणि हा एक्झॅक्टली सेम आहे जो जीवधन किल्ल्यावरती वानरलिंगी आहे. तर एकदम हुबेहूब तसंच दिसतोय. छान आहे ते. चला रे काम कर. तर पॉइंट कुठला माहित नाहीये, पण एक रेलिंग वगैरे केलेत आणि बऱ्यापैकी म्हणजे हा जो कडा आहे त्याचा हा एक व्ह्यू आहे आणि प्रचंड मोठी दरी आहे. सुंदर असे प्रवरांचं पात्र आहे. खाली खंडार जंगल आहे आणि हे एकदम भीतीदायक दरी. आता मी निघालोय नेड्याकडे. एक जास्त काय हाईक नाही वाटत आहे मला, आहे पण इथे चांगलं रेलिंग वगैरे केलंय आणि वरती फेमस रतनगडचं फेमस अट्रॅक्शन जे आहे त्या हिन्नेड स्टीप आहे का रे? हा व्यवस्थित आहे. मस्त पोहोचलोय. इथे हे नेड आहे. उदयाने ते पोहोचलेत. मी थोडी एक्साइटमेंट ठेवली आहे. मी खूप जास्त एक्साइटेड होतो यासाठी. निसर्ग निर्मित तयार झालेले हे नेड आहे. आम्ही नेड पाहून आलो. तिथे गेल्यावरती आलं इथे त्र्यंबक दरवाजा. आम्ही पाहिलंच नाही, आमच्या लक्षातही नाही आलं. आता परत उतरतोय त्र्यंबक दरवाजा बाहेर. दरवाजाच्या पुढे नेड्याकडून उजव्या हाताला इथे कल्याण दरवाजाच्या साईडने उतरलोय आणि रस्त्यामध्ये एक छोटंसं टाकं लागलं. छोटं नाही म्हणता येणार तसं आहे, पाणी पण चांगलं आहे. काय एक
स्वच्छ आहे रे पाणी. पाणी स्वच्छ आहे. मी इथे बोलतात की कल्याण दरवाजा आहे. हा कल्याण दरवाजा आहे आणि या बाजूने हा जो नजारा आहे अभूतपूर्व आहे. प्रचंड मोठी दरी. कामात नाही. काय उतरताना एवढं आपण चांगलं नाही. इथे देव आहे गणपती. जय बजरंगबली, जय रत्नाई देवी. खाली आहे. मंदिर पण तर आम्ही आता परतीच्या वाटेवर आहोत आणि आता परतीच्या वाटेने परत खाली उतरण्याच्या आधी डाव्या बाजूला हनुमान दरवाजा लागलाय. इथे बहुतेक आतमध्ये हनुमानाचं आणि आई रत्नादेवीचं मंदिर आहे. तर आता विचार चाललाय की आता हे करून दर्शन घेऊ, मग परतीच्या वाटेला लागू, खाली उतरू. खूप छान वाटतं इथे. मस्त आहे. हां ना. जा. स्वागताला तयार आहेत आपल्या. नाही, ही चढायची वाट आहे, तिकडून उतरायचं. कशाला काही नाही करत आहे, त्यांना त्यांच्या जीवाची भीती आहे. काय तू वरती पण येतो. आता खामकर उतरतोय. इथूनच आम्ही रात्री चढलो. एकदम सरळ पायऱ्या, डबल डेकर ब्रिज ला. आम्ही आता उतरलोय आणि जसं काल आम्ही व्हिडिओ काढला होता पुष्करणी, आता ही पुष्करणी आहे. सगळे अंघोळ वगैरे करतात आणि आता आम्ही चाललो परत मंदिराकडे. फास्ट आहे. कुणीतरी आम्हाला सांगितलं की ते फास्ट म्हणजे उपवासाचा आता सत्य नाही. सकाळपासून काहीच खाल्लं नाही, उपवासाचं जो पण शिकत नाही. बघतोय काय भेटतंय का.
बोललो होतो इथे प्रसादाची सोय आहे म्हणून आम्ही आलेलो, कारण जेवणाचं तर काय नव्हतं. आता आम्हाला हा आहे प्रसाद उपवासाचा. सागरचा उपवास नाही तरी पण तो चापतोय. सागर तू नव्हतं घ्यायला पाहिजे. याने ते इथं बैठकच मांडली. आदेश कसा वाटला समुद्र चालू? मजा मी अजून कधी आलो ना पैसा तुझा जातोय. तुम्ही या सोबत गेलेले ना तिकडे वाराणसी आणि तिकडे? येस. म्हणजे किती किती किलोमीटर आहे हा रोड? 700 किलोमीटर. 700 किलोमीटर तुम्ही अशीच चालवलेली गाडी? सरळ पटना. कसला बोरिंग आहे रे. 150-200 किलोमीटर. 150 किलोमीटर ब्रेक येतो.